सुप्रभात सज्जन श्रोते हो. पुनः पुन्हा सांगे तुम्हा नारायण. हा नारायण तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे. अशा अर्थाचं काव्य आत्मोपनिषद पान 241-42 वरती आहे. 24 क्रमांकाचे ते काव्य आहे आणि आत्मोपनिषद मधील दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पाद या अध्यायामध्ये हे काव्य आलेलं आहे. तर पुन्हा पुन्हा तुम्हाला हा नारायण काय सांगते त्याचा अर्थ आहे का. निर्गुण निराकारात म्हणजे जिथे सर्व गुण आणि आकार एकवटल्याने मूळ तत्व ओळखण्यास कठीण गूढ रहस्यमय वाटते. सर्व गुण आणि आकार एकवटल्यामुळे वेगळे गुण आणि वेगळे आकार दिसत नाही, म्हणून निर्गुण निराकारात मूळ तत्व ओळखण्यास कठीण गूढ रहस्यमय वाटते. तेच निर्गुण निराकार ब्रह्म समचरण घेऊन विठ्ठल रूपे विटेवर स्थिरावले आहे. तर आपणाला जो काळा सावळा विठोबा दिसतो आणि त्याचे पाय समचरण आहेत, म्हणजे अगदी सरळ सारख्या पद्धतीने दोन्ही पाय त्याचे ठेवलेले आहेत आणि समचरण ठेवून करकटेवर पाय विटेवर असा हा जो विठोबा उभा आहे ते त्याचं रूप म्हणजे खऱ्या अर्थाने निर्गुण निराकार ब्रह्माचे मूर्त रूप म्हणजे मूर्तीमध्ये दृश्यामध्ये साकारलेले रूप आहे. म्हणून निर्गुण निराकारात सर्व गुण आणि आकार एकवटल्याने मूळ तत्व ओळखण्यास कठीण गूढ रहस्यमय वाटते. तेच निर्गुण निराकार ब्रह्म समचरण घेऊन विठ्ठल रूपाने विटेवर स्थिरावले आहे. जे गुण आकार साकळल्याने म्हणजे गुण आकार एकत्र झाल्याने निर्गुण निराकार बनले, तेच सर्व भाव एकवटल्याने निर्भावी झाले. गुण आकार एकवटल्याने तत्व निर्गुण निराकार झालं आणि सर्व भाव एकवटल्याने तत्व निर्भावी झालं. म्हणजे सारा गुण आकार आणि भाव एकवटल्याने हे तत्व निर्गुण निराकार आणि निर्भाव झालं. गुण आकार आणि भाव सर्वच एक झाल्यामुळे हे निर्गुण निराकार तत्व केवळ निर्गुण निराकार राहिलं नाही तर निर्गुण निराकार निर्भावी झालं. गुण आकार आणि भाव एकच झाल्यामुळे हे तत्व पूर्णपणे निर्गुण निराकार आणि निर्भाव बनलं. असं हे निर्गुण निराकार निर्भाव बनून जे तत्व आहे ते ओळखण्यास कठीण असलं तरी सुद्धा करकटेवर पाय विटेवर ठेवून समचरणी जो विठोबा उभा आहे तेच प्रत्यक्ष डोळ्यांना दिसू शकणार निर्गुण निराकार निर्भाव पांडुरंग तत्व आहे. हा रंगरूप नसलेला अनाकर्षक वाटत असला तरी तो रंगरूप नसलेला अनाकर्षक म्हणून हीन पतितांना पावन करून आपल्याजवळ त्यांना आश्रय देणारा असा हा उदार व समर्थ विठोबा आहे. विठोबा विशेषत्वाने ठोंब्या म्हणजे शांत दक्षतेत जणू काही निर्गुण निराकार आणि निर्भाव आत्माच विठोबा रूपाने उभा आहे. हे ज्याला निर्गुण निराकार निर्भाव तत्वाचे ज्ञान झाले तो कधीच या विठोबाला काळा सावळा समजणार नाही, कधीच त्याला हीन तुच्छ लेखणार नाही, कधीच त्याला सामान्य समजणार नाही. तर हा दिसणारा निर्गुण निराकार परब्रह्म रूपी विठोबा हा खऱ्या अर्थाने सर्वशक्तिमान आहे आणि पतितांना पावन करून घेणारा पतित पावन आहे आणि हा ठोंब्यासारखा उभा आहे. याचा अर्थ असा आहे आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व हे निश्चल आहे, ते अचल अढळ आहे. परंतु ते निश्चल अचल अढळ असून सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये सर्वाप्रती प्रेम आणि दयाभाव असल्यामुळे ते अचल निर्गुण निराकार निर्भाव अचल अढळ तत्वच सर्वांचा उद्धार करणार. अशा अर्थी सर्वांबद्दल ज्याच्यामध्ये करुणा आहे असं हे अतिसघन करुणामय तत्व निर्गुण निराकार निर्भाव तत्व विठ्ठल रूपाने करकटेवर पाय विटेवर समचरणात उभं आहे. हे जर समजून घेतलं तर हा विठोबा हा खरा खुरा
संपूर्ण आत्मा आहे याचं ज्ञान आपणाला होईल. हा निर्गुण निराकार विठ्ठलच तुम्हा आम्हा सर्वांचा मायबाप आहे. आपण सगुण साकारात असलो तरी वास्तवात निर्गुण निराकाराच्या सगुण साकारात वावर करीत असलेल्या खुणा म्हणजे लेकरे हीच आपली ओळख आहे. जरी आपण सगुण साकारात दिसलो तरी निर्गुण निराकाराच्या सगुण साकारात वावरणाऱ्या खुणा म्हणजे आपण जरी सगुण साकार दिसलो तरी सगुण साकार म्हणून प्रत्यक्षामध्ये आपण निर्गुण निराकारातूनच सगुण साकार म्हणून आलेलो आहोत. तो निर्गुण निराकार निर्भाव हा बाप आहे आणि सगुण साकार स्वभाव ही त्याची लेकरं आहेत, संतती आहेत. म्हणून आपण निर्गुण निराकार निर्भाव बापाचे सगुण साकार स्वभाव अपत्य रूप किंवा संतती रूप म्हणजे लेकर आहोत. हीच आपली ओळख आहे. सारांश हे सारे सगुण साकार विश्व त्या निर्गुण निराकाराच्या पोटातून पसरले आहे. समबुद्धी धारण करून समदृष्टीने जीवन जगणे हीच त्या पांडुरंगाची सार्थ पूजा असून ती आपण नित्य नेमाने करावी. हीच आपण करणे योग्य ठरेल अशी आपल्या मायबापाची विठ्ठलाची पूजा ही आपण नीट समजून घ्यावी. समभाव टाकून अजिबात वागू नका असे आणि केवळ इतकेच मागणे हा नारायण तुमच्याकडे मागत आहे. आपण समत्वात वागाल तर आपल्या सर्वांचा जन्म सार्थकी लागेल आणि त्यामुळे अन्न वस्त्र निवारा देणाऱ्या आपल्या अवनी मातेला आपण भारभूत म्हणजे ओझ्यासारखे होणार नाही. आपलं ओझं तिला वाटणार नाही, तर तिला आपण चांगल्या लेकरांना जन्म दिल्यामुळे तिचा ऊर अभिमानाने भरून येईल. समत्वाचे मर्म जाणून आपण सर्वांनी येथे भूमातेवर राहा आणि वागा. सुखीमेव जीवन व्यतीत करा. विठ्ठलाचे समचरण त्याने विटेवर अत्यंत सरळ रेषेत ठेवलेले पाय हे त्याचा समभाव समदृष्टी याचे द्योतक असून आपणही भेदाभेद उच्च नीच जात पात रहित आचरण सदा सर्वदा व सर्वत्र नेहमीसाठी ठेवावे असे हा नारायण पुन्हा पुन्हा आढवून अत्यंत कळवळ्याने अत्यंत करुणाघनतेने तुम्हाला सांगत आहे. पुन्हा पुन्हा सांगे तुम्हा नारायण. आता ऐका. निराकार्य वगे असे जे कोंदले समचरणी विते तेची स्थिरावले निर्गुणाचे सार केवळ निर्भाव कटेवरी हात शांत दक्ष भाव रंग रूप विहीन नव्हे परिहीन पांडुरंग तोची पतित पावन पंढरीचा राणा तुम्ही त्याच्या खुणा बाप माय तोची सुजन हो जाणा समत्वात राही समत्व वागवी हीच पूजा सार्थ माय बापा. फारणा मागणे फारणा सांगणे समभाव तेजुनी मुळी ना वागणे तरी जन्मधन्य सहजची होई अवनिभार मग मुळी नाही. सुखाने राहावे सुखाने वागावे समर्था जाणावे जीवे भावे सम आचरण जाणे समचरण पुन्हा पुन्हा तुम्हा सांगे नारायण सम आचरण जाणे समचरण पुन्हा पुन्हा सांगे तुम्हा नारायण पुन्हा पुन्हा सांगे तुम्हा नारायण. अस्तु. सुदिन सुप्रभात. धन्यवाद.